श्री संत शंकर स्वामी अखंड हरिनाम कीर्तन नारळी सप्ताह यंदा या सप्ताहाचं 281वे वर्ष आहे आणि देशातील सर्वात जुना सप्ताह म्हणून या सप्ताहाची ओळख आहे। यंदा श्री क्षेत्र खंडाळा येथे या सप्ताहाचं आयोजन करण्यात आले आहे आणि खंडाळा येथे या सप्ताहाचं आयोजन केल्यापासूनच या सप्ताहाची भव्यता कशी असेल याचं अनुमान लावण्यात येत होतं, मात्र त्यापेक्षा अधिक या सप्ताहाची भव्यता वाढली। आपल्यासोबत सप्ताह कमिटीचे काही लोक आहेत, काय सांगाल? सप्ताह अत्यंत भव्यदिव्य असा झालेला आहे आणि या सप्ताहाच्या मागे नियोजनासाठी काय काय तुम्ही परिश्रम घेतले? आम्ही गेल्या 4 महिन्यापासून सातत्यानं परिश्रम घेतो आणि आम्ही म्हणजे सगळे गावकरी समस्त गावकरीच या बाबतीत दक्ष आहे आणि सगळीकडे जाऊन सगळी जनजागृती करून हा तसा सप्ताह खूप जुना आहे। महाराष्ट्रातला सगळ्यात जुनी परंपरा या सप्त्याची आहे, कारण संत तुकाराम महाराजाकडून आलेली ही परंपरा आहे। संत तुकाराम महाराजचे 2 शिष्य निळोबाराय आणि संत बहिणाबाई आणि संत स्वामी शंकर स्वामी महाराज यांची परंपरा पुढं यांचे शिष्य आपले कर्नाटकामधले वास्कर स्वामी त्यांच्या मुखातून त्यांना हे भागवत कथा ऐकायची होती। मग ते कर्नाटकात असायचे आणि हे म्हणजे 300 वर्षाची जी जुनी गोष्ट आहे, तेव्हा काही दळणवळणाची साधनं नसल। मग त्यांना निरोप गेला, वास्कर स्वामी शिवनगरीत पोहोचले। शिवनगरीत पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता, यांनी देहत्याग केला होता स्वामींनी। मग गावातली सगळी अंत्यविधीची तयारी चालू झाली होती। तयारी चालू झाली, ते आले म्हणे मला स्वामीला भेटायचं म्हणे। स्वामीला भेटायचं म्हणलं, लोकांनी वेड्यात काढलं त्यांना, एकच शक्य बा म्हणे आता भेटणं। मग काही 4-2 लोक होते, ते म्हणले बा भेटू द्या म्हणे, काय म्हणणं पाहू द्या। त्यांनी आवाज दिला, स्वामी उठा म्हणे, तुम्हाला माझ्या मुखातून भागवत कथा ऐकायची म्हणे। असं म्हणतात स्वामी उठले आणि 1 तारीख समजा 1 ते 7 दिवस त्यांनी भागवत कथा ऐकली। 8व्या दिवशी अष्टमीला स्वामी परत गतप्राण झाले। तो हस्तगत ही सप्ताह आजपर्यंत चालू आहे, म्हणजे ती परंपरा हस्तगत चालू आहे। आता हा खंडाळ्यामध्ये 281वा सप्ताह आहे। 1988ला बी इकडं 1998ला नारायणबाबाच्या अध्यक्षतेखाली खंडाळ्यामध्ये हा सप्ताह झाला होता। त्याच्यानंतर 2012मध्ये आपलं बहिणाबाईचा सप्ताह झाला होता। हा सप्ताह 3रा आहे। तिन्ही सप्त्यामध्ये मी सातत्यानं या सप्त्यामध्ये सक्रिय राहिलो, गावकरी राहिले, पंचक्रोशीतले लोक राहिले, शिवरकर पण राहिले आणि हा सप्ताह भव्य दिव्य अपेक्षेपेक्षाही मोठा होतो। सप्ते पहिले तुम्ही 3 सप्त्यामधल्या या सप्त्यात काय फरक आहे? या सप्त्यामध्ये कारण आता दिवसांदिवस जनजागृती झाली, सोशल मीडिया आली, फोटो, त्याच्यामुळं लोक जागृत झाले, जास्तीत जास्त लोक येत आहे। कारण आम्ही 2012मध्ये 31 पोत्याचा प्रसाद केला होता, त्याचा मी लाईव्ह आज चर्चा काही जरी असली आणि आतापर्यंत ह्या सप्त्याचं रेकॉर्ड तुटलेलं आहे। कारण आपण ह्यावेळे 81 पोत्याचा प्रसाद करतोय। आतापर्यंत इतका रेकॉर्ड, इतका प्रसाद ह्या सप्त्याला कधीच झालेला नाही। त्याच्याकरता म्हणजे अजून भविष्यात हा सप्ताह वाढत जाणार आहे। बरं, काय सांगाल कशा प्रकारे लाखो भाविक इथे येत आहे, कशा प्रकारे नियोजन केलंय? इथं 3-4 महिन्यापासून गावातील सर्व युवक मित्र परिवार असतील, ज्येष्ठ असतील, सर्व सप्ताह कमिटी 3-4 महिन्याची जी मेहनत आहे, जी मेहनत आम्ही जे फिरत होतो या ठिकाणी सप्त्यासाठी जिल्ह्यातूनच लोक नव्हे तर महाराष्ट्रातून नेते सुद्धा या सप्त्यासाठी येत आहे। 4 महिन्यापासून आम्ही जी अपेक्षा धरली होती त्या अपेक्षेपेक्षा बी या ठिकाणी सप्त्याला एक भव्य दिव्य आलेलं आहे की या ठिकाणी रोज 25-30 हजार लोक प्रसाद घेत आहेत की सकाळ संध्याकाळ 25-30 हजार लोक। आम्ही अपेक्षा म्हणजे आमची अपेक्षा होती की 10-15 हजार लोक रोज येतील, परंतु 30-35 हजार टँकरनं आमची या ठिकाणी लागतील। आता उद्याचं नियोजन या ठिकाणी जवळपास 1 लाख लोक राहतील असा एक लोकांचा अंदाज आहे। आम्ही सप्ताह कमिटीत इतक्या मोठ्या तयारीत खंडाळा गावामध्ये हे सप्ताह इथून मागे मी 2दा सप्ताह या गावामध्ये झालेला आहे, परंतु हे सप्ताह युवकांनी हातात घेतलेला आहे आता। आणि एक बी भक्त या ठिकाणी जो बी तालुक्यातून जिल्ह्यातून येईल कोणी उपाशी पोटी नाही गेलं पाहिजे याची प्रत्येक खबरदारी या युवक मित्र परिवाराने घेतलेली आहे। 8 दिवस अतिशय चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे। उद्या शेवटचा दिवस आहे, पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण तयारी उद्याची सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। उद्या लाखो लोक भाविक या ठिकाणी प्रसाद घेतील, या सप्त्याचा आनंद घेतील।
कसं नियोजन आहे उद्याचं? किती भाविक येणार, काय अपेक्षा आहे तुम्हाला? आतापर्यंत संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा सप्ताह क्रमांकाचा सप्ताह, या सप्त्यामध्ये भरपूर म्हणजे अशी जुनी परंपरा होती या आमच्या खंडाळा क्षेत्रामध्ये. आपले या शंकर स्वामी ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सारंगधर महाराज शास्त्री बाबा यांनी या सप्त्यासाठी असं काही एक जागृती म्हणजे आतापर्यंत जी केलेली काही अखंड हरिनाम नारळी सप्ताह, आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या नारळी सप्ताहाने सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत इथं अखंड भोजन व्यवस्था चालू केली आहे. आणि येणाऱ्या उद्याचा आम्ही सांगू शकतो की 2 लाख 1.5 लाखापर्यंत आम्ही नियोजन केलेले आहे. महाप्रसादाचं नियोजन कसं आहे उद्याचं? उद्या जवळपास या ठिकाणी 60-70 हजार भाविक येण्याची शक्यता आहे आणि 100 ट्रॅक्टरमध्ये हा प्रसाद आज रात्री टार्लीमध्ये भरून प्रत्येक पंक्तीमध्ये जाऊन ते ट्रॅक्टर उभं राहणार आहे. आणि मी खरोखर या तरुण मंडळाला धन्यवाद देईन. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना एक 10 मिनिटांमध्ये सर्वांना महाप्रसादाचं वाटप होतं. किती स्वयंसेवक असणार आहे प्रसाद वाटपासाठी? जवळपास 2,500 ते 3,000 तरुण मंडळ या सप्त्याला प्रसाद वाटप करण्यासाठी हजर राहणार आहे. अखंड हरिनामाचा जो यज्ञ सुरू आहे त्याच्यामुळे तुमच्या खंडाळा भागामध्ये काय वातावरण निर्माण झालं? आमच्या खंडाळा भागामध्ये परिसरामध्ये भावनिक वातावरण तयार झालेलं आहे. सगळं असं श्रद्धामय वातावरण तयार झालेलं आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून भगवंताकडे काय प्रार्थना करणार शेवटचं? सर्वांना दीर्घ आयुष्य व निरामय स्वास्थ्य दे ही अखंड श्री संत स्वामी महाराजकडे प्रार्थना राहील. आणि सारंगधर बाबांनी जो आता सप्ताह हातात घेतलेला आहे त्या सप्त्याला सगळ्या युवकांनी याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. सगळ्यांच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे. नक्कीच होते खंडाळ्यातील ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्याकडून ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली आहे की सर्वांना सुखी आणि निरोगी आयुष्य देवं अशी त्यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.